आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। माजी क्रिकेटर देविका पळशीकर सध्या आपल्या सोबत आहेत। देविका, अफलातून अशा स्वरूपाची ही खेळी होती, काय वर्णन करावं असं वाटतं या खेळीचं? या खेळीबद्दल तर अजिबात शब्दच नाहीयेत। इतक्या सुंदर पद्धतीने भारताने जो विजय मिळवला आहे, 52 रनाचं घसघशीत यश म्हणतात तसं, की साऊथ आफ्रिकेला मान वरच काढू दिली नाही। तर अतिशय सुंदर पद्धतीने काल महिला क्रिकेट आपले खेळलेली आहे टीम। सगळ्यांचं खूप खूप कौतुक। अगदी। मात्र देविका, कोणती खेळी अशी जी आता लक्षात राहणारी आहे? अर्थातच संपूर्ण मॅच लक्षात राहणारी होती, मात्र जे मेन विनिंग पॉइंट्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात। असे कोणते टर्निंग पॉइंट्स वाटले ज्यामुळे मॅच आपल्या हातात येते हे लक्षात आलं? शेफालीची सुरुवातीची इनिंग 87 रन्सची, तिची स्मृती बरोबरची जी पार्टनरशिप झाली ती पण अतिशय मोलाची होती। आणि एक गोष्ट जी मला काल विशेष जाणवली, की मे बी साऊथ आफ्रिका टीम जास्त तयार होती राधा यादव साठी, ती तयार होती आपल्या दुसऱ्या लेफ्ट आर्म स्पिनर साठी, पण जी शेफालीने येऊन बॉलिंग टाकली आणि जे 2 मेन विकेट्स घेतले, ती एक वेगळी खेळी झाली। मात्र आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अशा पद्धतीने खेळी करत असताना जेव्हा समोरचा संघ आपल्या बरोबर तयारी करत असतो की कोणता तयार बॅट्समन आहे आणि कोणता बॉलर आहे ज्याला कशा पद्धतीने सामोरं जायचंय, या सगळ्यामध्ये भारतीय टीमची कामगिरी ही अर्थातच एक वेळ पद्धतीने चमकदार ठरलेली आहे आणि त्यात मोलाचा वाटा शेफालीचा होताच। पण त्याबरोबरीने इतर खेळाडूंबद्दल काय सांगाल? दीप्ती शर्माचे कालचे 5 विकेट्स, जे दीप्तीने नेहमीच हे दाखवून दिलंय की ती एक भारताची आत्ताची ट्रू ऑलराऊंडर आहे। तिचे 58 रनची तिची जी खेळी झाली, तिने जी त्यावेळेस 6 रनची जी 6 विकेटसाठीची जी पार्टनरशिप करून दिली होती ती, आणि तिच्या 5 विकेट्स या खूप तिचा म्हणजे खूप मोलाचा वाटा होता त्याच्यामध्ये। बरोबर आहे। आणि त्याचबरोबरीनं म्हणजे तुम्ही उल्लेख करताय तशाच पद्धतीनं बॅटिंग लाईन सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। बॅटिंग लाईन बद्दल थोडं सांगाल? सुरुवातीपासून एक आपल्याला चांगली सुरुवात करून दिली आपल्या दोन्ही ओपनर्सनी। काल जेमी एवढी जास्त जेवढी तिच्याकडनं अपेक्षा होती मे बी, जसं तिने सेमीफायनल मध्ये आपल्याला एक खूप अतिशय चांगली मोलाची कामगिरी करून दिली होती, ती काल झाली नाही। पण त्याच्यानंतर हरमन आली, तिची एक 20 रन्सची कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे जे कोणी काल येत होतं आतमध्ये बॅटिंग करायला त्यांनी प्रत्येकाने आपल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला। 298 रन्स डेफिनेटली माहिती होतं ज्या पद्धतीने आपला बॉलिंग अटॅक आहे, आपल्याला ते डिफेंड करणं शक्य आहे। आणि फायनलचं एक वेगळं प्रेशर प्लस DY पाटीलवर खेळणं, जे आपण होप ग्राउंडवर खेळत होतो, ते एक ऍडव्हान्टेज आपल्याला होतच। तिथेच कुठेतरी साऊथ आफ्रिका टीम कमी पडली असं मला वाटतं। होम ग्राउंड संदर्भातही आपल्याला बोलायचं आहे, मात्र सध्या आपण बघतोय की या संपूर्ण टीमने केलेली मेहनत ही खूप महत्त्वाची होती आणि भारतीय महिला टीमनं वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला। मात्र यामागे सगळ्यात मोठा वाटा होता तो कोच अमोल मुजुमदार यांचा। अमोल मुजुमदार यांनीच मुलींना दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि मग याच मुलींनी वर्ल्ड कप जिंकूनही घेतला। मात्र अमोल मुजुमदार यांचा हा प्रवास तसा सोपा नव्हता। ज्या खेळाडूला टीम इंडियाकडनं खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही त्यानंच टीम इंडियाला चॅम्पियन बनवलं। 1993 मध्ये अमोल मुजुमदारनं मुंबईसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं। पहिल्याच मॅचमध्ये 260 रन केल्या। जगातल्या कोणत्याही क्रिकेटरनं पदार्पणात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी होती। पुढचा सचिन तेंडुलकर अशी उपमा सुद्धा त्याला मिळाली। अमोल मुजुमदारनं आपल्या 2 दशकांच्या कारकिर्दीमध्ये 11,000 पेक्षा जास्त धावा केल्या, 30 सेंचुरी ठोकल्या। धावांचा रतीब घालूनही टीम इंडियासाठी खेळण्याची संधी त्याला कधीच मिळाली नाही। अमोल मुजुमदारच्या क्रिकेटच्या काळात टीम मध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गांगुली आणि लक्ष्मण सारखे स्टार क्रिकेटर्स होते, त्यामुळे टीम इंडियाचं दार त्याला कधीच उघडलं गेलं नाही। मात्र रील मधल्या कबीर खान सारखी त्याने कधी हारही मानली नाही। तर कबीर खान सारखीच महिला टीमची सूत्र हाती घेतली आणि मग त्यानं इतिहास घडवला। आणि या संदर्भात बोलणार आहोत देविका यांच्याशी। देविका, खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा हा कोचचा असतो, जे गुरु असतात त्या गुरूंचा वाटाही तितकाच मोलाचा असतो। खरंच अमोल मुजुमदार यांच्याबद्दल सांगाल की कशा पद्धतीने या मुलींना ट्रेन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे?
अमोलशी पर्सनली तसा इंटरॅक्ट करायचा 1-2दाच चान्स मिळाला, पण जे कोणी काल प्लेइंग 11 मध्ये खेळले त्याच्यातल्या जवळजवळ 8 ते 9 मुलींबरोबर माझं पर्सनली म्हणजे कोणत्या ना कोणत्या टीम बरोबर त्यांच्याशी नेहमीच माझं वार्तालाप होतो. त्यावेळी अमोल कडचं जे काही कौतुक आहे त्या भरभरून करतात की टीमला एक जो कोचची गरज आहे, जो टीमला समजेल, प्लेअरला इंडिव्हिज्युअली समजेल, तर त्याचं कौतुक करायला अगदीच कमी पडत नाहीत. तो पूर्णपणे प्लेयर्सना सपोर्ट करतो. हे अतिशय महत्वाचं असतं. प्लेअरला कोचचा सपोर्ट लाभणं, ते सगळं अमोल त्यांच्यासाठी करतो. त्याचीच आज आपल्याला फळं दिसतात. अगदी खरं आहे. आणि त्याचाच अनुभव जो आहे तो संपूर्ण विश्वाला आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण काही प्लेयर्स हे असतातच असे की जे पडद्यामागेच असतात, मात्र ते मोलाची कामगिरी करून जात असतात. आता या संदर्भात पंतप्रधानांनी नेमकं काय एक्सपोजमध्ये म्हटलेलं आहे तेही पाहणार आहोत. भारतीय महिला क्रिकेट टीमनं शानदार विजय मिळवला आहे आणि त्यानंतर पंतप्रधानांनी टीमचं कौतुक केलेलं आहे एक्सपोजमधून. ठिकठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं जल्लोष जो आहे तो संपूर्ण भारतभरामध्ये झालेला होता आणि संपूर्ण भारतभरामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. भारतीयांच्या भावना सुद्धा तितक्याच बोलक्या होत्या, त्याही पाहूया. बहुत खुश, मैं पिछला वर्ल्ड कप भी फॉलो कर रहा था, बहुत हताश हुए थे, मजा आ गया, मजा. 3 लॉसेस के बाद जो कमबैक करे, अमेजिंग, मजा आ गया. शेफाली ने आउटस्टैंडिंग, मजा आ गया. लास्ट जो उसने रिकवरी करी है, उससे पहले चुना नहीं गया था और वो आई और आके आज ऑलमोस्ट मैन ऑफ द मैच लेके गई है. अमेजिंग, बहुत प्राउड फील करे. आने वाले 10 साल तक रेगुलर फॉलो करेंगे. अब ये मौका 5 साल में मिलता है, 10 साल में मिलता है, 15 साल में मिलता है, कोई पता थोड़ी ना है. क्यों नहीं भाई साहब, इसलिए मैं बहुत आपने हमें बहुत गरमाया कि हमारे देश की, जैसे वो आमिर खान का डायलॉग था ना, हमारी छोरियां किसी से कम है क्या, बस वही, हमारी छोरियां किसी से कम नहीं है. मनप्रीत की कैप्टनसी में इंद्रिया इतना अच्छा खेली, हमें बहुत प्राउड है. जैसे समृति मंदाना खेली, हमें बहुत प्राउड है. और जो जैसे भी खेली, मैं एक ही बात कहना चाहूंगी, ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट. Absolutely thrilled because it's always that men cricket takes so much of importance. Today it's such a lovely sight here that we are cheering up for Indian women cricket team, and it's honestly every time we have really boasted about Indian men cricket, but this time it's such a pleasure, such a great feeling that we are feeling so proud. We are here to celebrate Indian women, and because we are also Indian women, so we are super proud of ourselves and our team India. Thank you girls, super proud of you. Chik chak de. Being as a woman especially, it is a really proud moment for our country, and a women team at a time India was not even given the status of a good cricketer team. Now it's the बहुत ही बड़ा चेंज है. मैं सबसे ज्यादा खुश तो इस बात के लिए था कि आज जब जीत के बाद बाहर निकले, बाहर उतना ही क्राउड था. पहले किसी को पता भी नहीं होता था कि वुमेन्स टीम का मैच हो रहा है. आज उतना ही क्राउड बाहर है. हम अभी सेम ईयर में पिछली बार आई थिंक चैंपियंस ट्रॉफी के लिए इसी सर्कल पे आए थे सेलिब्रेशन के लिए, और उतना ही सेलिब्रेशन आज भी है. सबसे बहुत बढ़िया बात है. हमारी वुमेन टीम हमेशा जीतती रहेगी. थैंक यू. भारत माता की जय. 30वां वर्ल्ड कप आ गया हमारे पास. पहले मेंस वर्ल्ड कप, चैंपियंस ट्रॉफी, वुमेन्स वर्ल्ड कप. हरे इंडिया, इंडिया. तर महिलांनी केलेल्या कामगिरीचा होत असलेला हा जयघोष खूप काही बोलणार आहे. देविका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये झुलन गोस्वामी सुद्धा खेळत होती, अगदी मिताली सुद्धा खेळत होती, पण आता मात्र ज्या भारतीय महिला संघाबद्दल एवढं भरभरून कौतुक होतंय आणि ज्या पद्धतीनं या प्रतिक्रिया येत आहेत, या प्रतिक्रिया ऐकून खरं तर एक स्वतः क्रिकेटर म्हणून तुमची प्रतिक्रिया सांगाल. आणि पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ, बदललेल्या काळामध्ये आणि जी मिळत असणारी प्रसिद्धी आहे किंवा तोच खेळ आहे, मात्र त्या खेळाचं होणारं जे कौतुक आहे याबद्दल सांगाल. ऍक्च्युली तुम्ही म्हटलात तसं प्रतिक्रिया बघून म्हणजे काय म्हणतात ते मन अगदी भरून येतंय. खूप छान वाटतंय. पण तुम्ही म्हटलं तसं पूर्वीच्या काळी आम्हाला सांगावं लागायचं. आम्हाला कधी पण आम्ही रेल्वेमधनं वगैरे प्रवास करायचो तेव्हा किडबॅग वगैरे बघून सगळेजण हॉकी खेळता का इथपर्यंतच, मुली क्रिकेट खेळू शकतात इथपर्यंत कधीच कुणाचं डोकं मे बी जायचं नाही, चालायचं नाही. त्यामुळे नेहमी प्रश्न असंच यायचे, अच्छा मुली क्रिकेट पण खेळतात. आणि
तर आणि आताची प्रतिक्रिया खूप खूप बदललं आहे गेले 47 वर्षात. आणि तुम्ही म्हटलात तसा या प्रतिक्रिया बघून इतकं छान वाटतंय ना की जे सक्सेस किंवा जे सपोर्ट मुलांना मिळत होता तो सेम सपोर्ट आज मुलींना बघून मिळतोय हे बघून मन अतिशय भारावून गेलंय. अगदी म्हणजे ही जर तुलना आपण बघितली की तुम्ही म्हणताय तसं ही थेट तुलना आहे. जसं आपलं मेन्स क्रिकेट आहे तसंच विमेन्स क्रिकेट आहे आणि त्या तोडीस तोड ते आलेले आहेत. एक प्रतिक्रिया खूप बोलकी होती की आता मेन्स विमेन्स हा फरकच राहिलेला नाहीये. आपले एक लेवल जी होती त्या लेवल एका पातळीवरती आणि जी दखलच घेतली जात नव्हती महिला क्रिकेटची ती वेगळ्या उंचीवरती आता गेलेली आहे. याबद्दल थोडं सांगाल, कारण पुढचं भविष्य खूप आता उज्ज्वल असणार आहे आणि क्रिकेट हा महिलांसाठीचा सुद्धा किंवा मुलींसाठी सुद्धा एक महत्त्वाचा करिअर ऑप्शन हा पुढे येत्या काळामध्ये वाढताना पाहायला मिळू शकेल. याचं क्रेडिट मी थोडंसं बीसीसीआयला पण देईन की त्यांनी जे 2023 पासून WPL सुरू केलंय. WPL नंतर मुलींमध्ये पण जो एक आत्मविश्वास आलाय किंवा पेरेंट्स मध्ये मी बघते की सगळ्यांना ते मुलींना पण तेवढाच सपोर्ट करायला तयार आहे, कारण का त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म दिसतोय. त्यांना दिसतंय की बीसीसीआय तेवढाच सपोर्ट मुलींना पण करतोय. सो हे सगळं क्रेडिट आपण बीसीसीआयला पण देऊ शकतो ह्याच्यामध्ये. आणि ऑफकोर्स सोशल मीडिया आहे, तुम्ही न्यूज चॅनल्स आहात की जे आज या सगळ्याची दखल पण घेता आहे. हे खूप महत्वाचं होतं. इतके वर्षापासून मुली खेळतायत पण इतके वर्ष सपोर्ट मिळत नव्हता. हा सपोर्ट खूप महत्वाचा होता. सपोर्ट मिळाल्यावर काय होऊ शकतं ते आपण आता बघतोय. खरंय. आणि या सपोर्टच्या जोरावरतीच या मुलींनी जी जबरदस्त कामगिरी केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे, कारण आत्मविश्वास सुद्धा तेवढाच दुणावलेला या सगळ्या मुलींचा पाहायला मिळत होता.